नमस्कार. आज आपण पाहणार आहे सीडीपीओ सिलेबस. सीडीपीओ मध्ये जो महत्त्वाचा पेपर 1 मधला जो 4 नंबरचा घटक आहे त्यामध्ये तुम्हाला काय काय प्रश्न विचारले जाणार आहे त्याची संपूर्ण आपण माहिती पाहणार आहे. जो टॉपिकचं नाव आहे शासनाशी संबंधित महत्त्वाची निवडक कायदे आणि संस्था. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा बघा. पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे एकूण 8 त्या ठिकाणी कायदे किंवा संस्थाबद्दल माहिती विचारणार आहे. जसं की माहितीचा अधिकार नियम 2005 जो त्या ठिकाणी अपडेटेड असला पाहिजे, लक्षात ठेवा. नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग जो अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती यांच्यासाठी जो नियम असतो 2001चा, त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जाणार आहेत. नंतर आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क म्हणजे राईट टू जो आहे हक्क, त्याच्या संबंधी सेवा हमी कायदा त्याच्या संबंधी. नंतर शासकीय कर्मचाऱ्यांना बदल्यांचे विनिमय किंवा शासकीय कर्तव्य जे पार पाडायचे असतात किंवा त्यात जे विलंब होत असतात तर त्याच्याशी संबंधित प्रतिबंध अधिनियम 2005 विचारला जाणार आहे. नंतर आहे 5वा नियम शासनाची विधिविषयक कामकाज चालवण्याची नियमावली 1984, तर त्यातील नियम क्रमांक 92 तसंच त्या ठिकाणी 109 हे विचारले जाणार आहेत. नंतर आहे राज्य महिला आयोग आणि आर्थिक म्हणजे मावी म्हणतो आपण, महिला आर्थिक महामंडळ याच्या संबंधी सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. नंतर मानवी हक्क आयोग त्याच्या संबंधी आणि राज्य बाल संरक्षण आयोग, तर याच्याशी संबंधित काय विचारले जाणार आहेत, प्रश्न विचारले जाणार आहेत. तर ज्यांनी या ठिकाणी या प्रश्नाची तयारी केली नसेल त्या करू शकता, कारण की याच्या संबंधी नोट्स आणि बॅच सुद्धा आपल्या या ठिकाणी सीडीपीओची सुरू झालेली आहे. ही बॅच जॉईन करण्यासाठी आपण 8010457760 या नंबरवर संपर्क करून बॅच जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करणे विसरू नका. थँक्यू.